खऱ्या अर्थानं 1630च्या पूर्वीचा कालखंड जर पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये यवनांचं राज्य आहे. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या शायांनी थैमान घातलं होतं. गोरगरिबांची इज्जत लुटली जात होती. दिवसा आया बहिणींची इज्जत लुटली जात होती. कष्ट करणाऱ्याला, गोरगरिबाला किंमत नव्हती. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न होता. रिटर्नचा आवाज देऊ. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, या संकटामधून कोणतरी वाचवेल. आजपर्यंत ऐकलंय, ज्यावेळेस धर्मावरती हानी होते, धर्मावरती ग्लानी येते, त्यावेळेस देवाचा अवतार असतोय. प्रत्येकाला असं वाटायचं, मायबाप या राज्यामध्ये देवाने परत पुन्हा एकदा अवतार घ्यावा आणि या संकटामधून मला वाचवावं, आम्हाला वाचवावं, या रयतेला वाचवावं. पण कोण पुढे येणार? हीच ठिणगी आऊसाहेबांच्या मनामध्ये पडली. ठिणगी पेटली आऊसाहेब जिजाऊंच्या मनामध्ये. आणि जिजाऊ आईसाहेब जातायत शिवाई देवीच्या समोर आणि प्रार्थना करतायत. काय प्रार्थना केली? पुत्र देई आईसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र देई आईसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी. पुत्र देई आईसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, पुत्र देई आईसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, महाराज सांगतात, पुत्र देई आईसा गुंडा, त्याचा तीनही लोकी झेंडा. असा पुत्र माझ्या पोटी दे की त्या पुत्रानं, त्या मुलानं तीनही लोकांवरती झेंडा लावला पाहिजे. तीनही लोकांवरती झेंडा लावणं म्हणजे काय? मायबाप जो अन्याय अत्याचार होत होता, तो अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी माझ्या पोटी मुलगा दे, पुत्र दे. आणि ही इच्छा कुठेतरी पूर्ण व्हावी. तो सोनेरी दिवस म्हणजे दुसरा तिसरा कोणचा नव्हता मायबाप. 19 फेब्रुवारी 1630 तो दिवस उजडला. ज्या गोष्टीची आतुरता सगळ्यांना होती की या संकटामधून, कारण धर्माचं रक्षण ज्यावेळेस होतं ना, धर्मावरती ग्लानी ज्यावेळेस येते, त्यावेळेस देव अवताराला येत असतो. देवाचं कामच तेवढे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंड. धर्मरक्षा वया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाचा जन्म असतोय मायबाप. आणि ही इच्छा कुठेतरी पूर्ण व्हावी. तो सोनेरी दिवस उगवावा. तो सोनेरी दिवस दुसरा तिसरा कोणता नव्हता. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी गडावरती लख प्रकाश आणि माझ्या राजाचं आगमन. माझी जाऊची पुण्याई कशी आली व पळाला, ओ तो बाबाचा बाप वाग शिवबा जन्माला, ओ बाबाचा बाप वाग शिवबा जन्माला. माझी जाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो बाबाचा बाप वाग शिवबा जन्माला, तो बाबाचा बाप वाग शिवबा जन्माला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती. आवाज विको जास्त होतोय, पकवादाचा आवाज द्या.
पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. हे माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हा जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. या महाराष्ट्रामध्ये सोनेरी दिवस तो चमकला 19 फेब्रुवारीच्या दिवशी. आनंदमय वातावरण सगळीकडे झाले. हा दिवस चमकला म्हणजेच राजाचं आगमन झालं. राजा छोटा, आवाज व्यवस्थित करा. लहानपणापासून बाळकडू पाजलं गेलंय माझ्या राजांना, शिकवलं गेलंय मायबाप. केशव भट्ट म्हणून शिक्षक होते, गुरु होते. त्या गुरूंनी रामायण सांगितलंय, महाभारत सांगितलंय माझ्या छत्रपतींना. शिवाजी महाराज कथा ऐकतायत रामप्रभूंच्या, कृष्णप्रभूंच्या, आणि त्या पद्धतीने आचरण करण्याचं, वागण्याचा प्रयत्न करतायत. जसे जसे लहानाचे मोठे होत गेले मायबाप, छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात आवडतीचा विषय होता तो म्हणजे कीर्तन. स्वराज्यामधून जसा जसा वेळ भेटायचा, समोरचा आवाज द्या, स्वराज्याच्या कामामधून जसा जसा राजांना वेळ भेटत होता ना, छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबर यांच्या कीर्तनाला येऊन बसायचे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. जसा वेळ भेटत होता तसे राजे येऊन बसत होते. राजे कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबर यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा आहे. आज कित्येक जणांनी नावं नाही घेतली म्हणून सप्ते बंद पाळल्यात, कित्येक जणांनी नावं नाही घेतली म्हणून शिवजयंती बंद पाडले ते. माझे राजे मांडी घालून बसत होते जगद्गुरु श्री तुकोबर यांच्या कीर्तनामध्ये. आवाज व्यवस्थित करावं, आवाज ओढतंय, असा आतमध्ये ओढतंय, ते मोकळा करा, असा खुल्ला आवाज जरा. जगद्गुरु श्री तुकोबर यांचं कीर्तन चालू आहे लोहगावला. ऐका, लोहगावमध्ये कीर्तन चालू आहे आणि या कीर्तनामध्ये राजे येऊन बसलेत. राजांना बसण्यासाठी या रयतेनं, या जनतेनं सोन्याचं सिंहासन केलं असतं, चांदीचं सिंहासन केलं असतं, परंतु स्वीकारलं नाही. विचारलं राजांना, का राजे सिंहासनावरती का बसत नाहीत? राजांनी दिलेलं उत्तर आहे, ऐका. राजे सांगतात, ज्या ठिकाणी मी मंडपाच्या बाहेर चप्पल काढतोय त्याच ठिकाणी माझा छत्रपतीपणा सोडून देतोय. ज्यावेळेस मी या धर्म मंडपामध्ये येतोय ना, त्यावेळेस मी एक रयतेचा दास, वारकरी संप्रदायाचा पाईक आणि जगद्गुरु श्री तुकोबर यांचा भक्त म्हणून या मंडपामध्ये येतोय. हे आपण पण शिकणं गरजेचं आहे मायबाप. हा राजांचा मोठेपणा आहे. राजे कीर्तनाला येऊन बसायचे आणि एक जण जवळचाच फुटला, जवळच्यानीच काडी केली. यवनांना जाऊन सांगितलं, राजे लोहगावमध्ये कीर्तन चालू आहे, त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत, पकडू शकताय. पुढची गोष्ट ऐका, ही काड्या करणारे जवळचे असतात बरं का, त्यामुळे प्रत्येकाने जवळचे चांगले तपासले पाहिजेत. काड्या करणारे, लावालावे करणारे हे सगळ्यात जवळचे असतात. मला सांगा बरं महिला मंडळ, आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही, शेजारणीला कोण सांगतं? ओ शेजारणीला पाठीमागा आवाज येतोय का? आवाज येतोय ना? शेजारणीला कोण सांगतं? तिथं काय एबीपी माझाचा पत्रकार आहे, TV 9ची बातमी देणारा कोण आहे? कोणच नाही. पत्रकार घरातच आहे ना. म्हातारी गप्पा माराय जाते, तुझी सुन लय भारी बाया, माझी नाही, तुझ्यासारखी मला जर तिच्यासारखी तुला भेटली असते तू महागच मिळली असते. तुम्हाला दुसऱ्याच्याच बरं कशा चांगल्या वाटतात बरं. काड्या करणार ही जवळचं असतात बघा तुम्ही. असं जवळचं, मी एक गोष्ट त्या पुढे जाऊन सांगेन माई बाप, जवळच्या माणसाचे गुण हे माणसांमध्ये व्यक्त केले पाहिजेत आणि अवगुण एकांतामध्ये सांगितले पाहिजेत. आपण उलट करतो. एखाद्या माणसाचे, जवळच्या माणसाचे अवगुण आपण माणसात वाच 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 बोलत असतोय. अवगुण आणि गुणांचं वर्णन एकटा असल्यावरती, कुत्रा ऐकाय नाही तिथं एकट्याचं काय वर्णन करतो? ऐकायला नसताना आपण हे वर्णन करतो. माईबाप समोरच्या स्टेजवरून बघा तुम्ही, समोरच्या स्टेजवरून षडयंत्र ओपन करणारा शत्रू परवडला, परंतु सोबत राहून गद्दारी करणारा सगळ्यात भयानक जात असते. अशांची संख्या खूप वाढलेली आहे. अशाच एका गद्दारानं छत्रपती शिवाजी महाराजांची काडी केली. सांगितलं यवनांना, छत्रपती शिवाजी महाराज लोहगावमध्ये आहेत,
पकडू शकतोय. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला. काय परिस्थिती असं नाही का? हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकलाय. राजे कीर्तनामध्ये. तरुण पोरांना जरा शांत बसवा बरं. ए बसा खाली बाळांनो. ही गाबडी म्हणजे लई चित्रे असते. कुणाच्या नादी लागाव पण ह्यांच्या नादी लागू नाही. बसवा त्यांना खाली बसवा. आई वगैरे असते ना त्यांच्यात बसवा खाली. एक थोडाच वेळ आहे. कुणाच्या नादी लागतो मी पण ह्यांच्या नादी लागत नाही. काय ती गपकिनी बोलतात काय बोलते ते सांगता येत नाही. एक जण असंच कीर्तनामध्ये मी त्याला म्हणलं ए बोलू नको गप बस. ते म्हणलं महाराज तुम्हीच गप बसा. मी म्हणलं गप बसा. तिकडलं सांगतो बरं गावांनी म्हणलं मला पैसे देऊनच बोलाय बोलवलंय. तू गप बसा म्हणतो. म्हणलं लय शहाणा नाहीत म्हणला तुम्ही तर लय अभ्यास आहे तुमचा तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं विचार कोणता प्रश्न आहे? ते म्हणलं कोणती गोष्ट अशी वळल्यावर बारीक होती? माझ्यासमोर माईक होता. म्हणलं वळल्यावर बारीक नाही नाही ही वायर लांब होती रबर लांब होती. वळल्यावर बारीक म्हणजे आता काय? ते म्हणलं किती सोपं आहे महाराज. बिडी बाप पडीत असतात हे बघत असते त्यांचं तरी. आणि शिक्षक लोक आलेत का कोणी इथं? शिक्षक लोक आपले हां खरं हा लॉट शिक्षकांनीच सांभाळू जाणं. हे काय 12 घरची 12 सांभाळायची काय सोपं आहे काय? तेव्हा सोपं नसते माय बाप. एक दोघा जणांना असा उशीर झाला शाळेमध्ये यायला. उशिरा आले शिक्षकांनी विचारलं उठवलं उठा रे इकडे या. का उशीर झालाय तुम्हाला यायला? पुढचा गेला म्हणला सर काय झालं? आईने मला रुपया दिला होता. 1 रुपया दिला होता चॉकलेट खाण्यासाठी. तो रुपया हरवला. तो शोधत होतो मी म्हणून मला उशीर झाला. बस खाली जा. दुसऱ्याला बोलवलं का रे तुला का उशीर झालाय? ते म्हणलं काय सर त्याचा रुपया हरवला होता पण त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभा होतो ना. म्हणजे हे पाय देऊन उभा होता कसा? हे पोरं सांभाळणं म्हणजे खूप अवघड आहे. शिक्षक लोकांना म्हणजे धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे मायबाप. एवढी सांभाळली हे बारकी बारकी. एक जणाला असाच प्रश्न विचारला शिक्षकांनी. सांग म्हणले 5 मधून 5 गेल्यावरती किती राहते? ते म्हणला मला काय माहिती. 5 मधून 5 गेल्यावरती साधं गणित आहे ना. सोपं करून सांगा म्हणला. सर सोपं करून सांगतो. हा विषय आपला पोरांमुळे निघाला बरं का. सोपं करून सांगतो म्हणले तुझ्या आईने तुला डब्यामध्ये किती चपाती दिल्यात? ते म्हणलं 2 चपात्या दिल्यात. त्या 2 चपात्या तू खाल्ल्या. खाली काय राहिलं? ते म्हणला भाजी. म्हणजे खाण्यावरच कसं ध्यान आहे तुझं? कधीतरी शाळेकडे अभ्यासाकडे पण लक्ष दे ना. अशी बारकाली पोरं असते. विठाल असो मुलं म्हणजे देवा घरची फुलं आहेत पण फुलांना पण काटे असते. त्यामुळे पोरांना जरा थोडंसं सगळ्यांनी माता माऊलींना विनंती आहे शांतता थोडीशी ठेवा. विठाल सैनिकांनी मंडपाला वेढा टाकलाय. राजे कीर्तनामध्ये बसलेत. राजांना पकडण्याचा प्रसंग आहे. राजांना समजलं कुणीतरी काडी केली. या यवनांनी पूर्ण या मंडपाला वेढा टाकलाय. कशी सुटका करायची? जगद्गुरु श्री तुकोबरायांचं कीर्तन आहे मायबाप ऐका. संतांवरती निष्ठा होती. गुरुवरती निष्ठा होती. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची. काय चमत्कार करायचा आहे माहित नाही. विश्वास होता फक्त तुकोबरायांवरती. आणि डोळ्यातला भाव माझ्या तुकोबरायांनी जाणला. छत्रपतींच्या डोळ्यातला भाव माझ्या तुकोबरायांनी जाणला मायबाप. आणि आर्त हाक केली पांडुरंगाला. हे पांडुरंगा महाराष्ट्राचं भविष्य तू आज माझ्या कीर्तनामध्ये. आज या राजाला जर का पकडलं गेलं काळिंबा मला नाही फासली जाणार. काळिंबा वारकरी संप्रदायाला फासली जाईल. काळिंबा तुला फासली जाणार आहे पांडुरंगा. राजाची गरज आहे या महाराष्ट्राला. राजा वाचला पाहिजेत. काय चमत्कार करायचं मी सांगत नाही परंतु या संकटामधून राजांना सोडव. मायबाप पंढरीश पांडुरंग परमात्म्याने हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण करावं आणि घोड्याला टाच मारावी आणि लोहगाव गाठावं. लोहगावमध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा छत्रपतींचं रूप घेऊन हुबेहूब रूप घेऊन असं जसं कीर्तन चालू आहे ना आपलं अशा कीर्तनामध्ये राजे समोरच बसले होते. पाठीमागच्या कडेला जे पांडुरंग परमात्मा आहे त्यांनी घोडा आणून थांबवला. मायबाप तिथं गर्जना केली. हर हर महादेव अशी गर्जना केली आणि घोडा महागारी पाठीमागच्या दिशेने पळवला. त्यावेळेस कुठं अशा मरकुरी वगैरे नव्हत्या. टेंबे मशाली अशी पद्धत होती. टेंबे मशाली ते मशाली टेंबे होते. म्हणले भाग गया पकडो. राजा तर निघून गेलाय म्हणले. काय इथं तुम्ही वेडा टाकून बसलात? राजा सटकला निसटला पळा म्हणले. राजे पुढं म्हणजे पांडुरंग परमात्म्याने जो अवतार घेतला होता छत्रपतींचा राजे पुढं हे यवन पाठीमाग आहेत. शत्रू पाठीमाग आहेत. राजांच्या पाठीमागं. आणि ओरिजिनल जे राजे होते त्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं राजे काम झालं राजगड गाठा. पटकन राजगड गाठा म्हणले. आपलं काम झालंय. मायबाप राजगड गाठला. पंढरपुराच्या जवळ आल्यावरती आता हा चतुरा तो शिरोमणी गुरु लावण्याची खाणी भल्या भल्यांच्या हातामध्ये तो सापडला नाही.
कोण? पंढरीश पांडुरंग परमात्मा देव. हा या यवनांना शत्रूंना सापडेल का? अजिबात नाही. त्याच ठिकाणी देव गुप्त झाले जागेवरती. परंतु जे पकडाई गेले होते राजे राजगडावरती, जगद्गुरु तुकोबराय देहूमध्ये, पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये, आणि जे पकडाई गेले होते ते जंगलामध्ये. अरे म्हणले हे राजगड रायगड जे गड किल्ले आहेत म्हणले ते पुणे साईडला आले. आपण इकडे MH13 कडे कसं काय आलो? गड MH13 कसं काय दिसतंय हे? म्हणले फसवलं आपल्याला, चकवा दिला वाटतंय. चला महागारी आले. राजे नाहीत काय, काकडा चालू होता. वारकरी म्हणले जावा काकडा करून. रातभर पळून वाकड झालं. म्हणले काय ह्या काकड्याचं करताय? मायबाप ऐका, संकट माझ्या राजावरती. जगद्गुरु श्री तुकोबरायांचं कीर्तन आहे. कीर्तनामध्ये राजे बसलेले आहेत. राजे पकडले गेले नाहीत याचं कारण काय? आयुष्यामध्ये केलेली राजांनी सेवा, ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा असते त्याला कोणतीही भीतीचं वातावरण राहत नाही. अभंगाचं ज्याची खरी सेवा